मनाच्या तळ्यावरती आठवांचे पक्षी आले, तुझ्या जुन्या पाऊल खुणा त्यात माझे ठसे ओले, तळहाते तुझ्या माझ्या सारख्याच रेषा रेषा, दोन सावल्यांची जणू एक बोली एक भाषा। फळाची ओढ लागे पुढे मनाचे पाखरू, पुन्हा पुन्हा जन्मते मी एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू। ओम फट स्वाहा। ओम ह्रीं क्लीं फट स्वाहा। ओम ह्रीं क्लीं फट स्वाहा। निघून जा, ये शरीर छोड़ून जा, नहीं तो मैं आग लगा दूंगा। तुला शेवटचं सांगतोय, निघून जा। पद्मजा, पद्मजा चुप, मेरे सामने बकवास नहीं चाहिए। ओम क्लीं ह्रीं, ओम क्लीं ह्रीं फट स्वाहा। ओम क्लीं ह्रीं फट स्वाहा। कोणती तरी दुसरी शक्ती या पूजेत अडथळा आणते। श्रीकांत, श्रीकांत, मला भेटायचंय तुम्हाला। प्लीज दार उघडा। आई, बाबा, प्लीज दार उघडा। श्रीकांत, 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 प्लीज दार उघडा। श्रीकांत, आई, श्रीकांतशी बोलू देत मला। देखा, देखा मेरी ताकत कैसे खुद खींच के चली आई। पण तिलाही आपली पूजा झालेली आवडत नाहीये। तिची अडचण आपल्या पूजेत नकोय। श्रीकांत, प्लीज दार उघडा। जाओ, भगाओ उसे। ही या पूजेवर नजर पडली नाही पाहिजे। हो, जाओ, भगाओ उसे। हो बाबा। श्रीकांत,
जीव घेऊन गप्प बसणार आहेस का तू? खेळ संपणारच आहे आता. मला काय म्हणायचे ते ऐकून तर घ्या. मारून हाकलून दे ना इथून. तरी मी येणार, पुन्हा पुन्हा येणार. मला त्यांच्याशी बोलायचंय. मी नाही असं होऊ देणार. जोपर्यंत मला कळत नाही त्यांना काय झालंय तोपर्यंत मी इथून जाणार नाही. मग माझा जीव गेला तरी चालेल. ए बाई, इच्छा सोड ग आमचा. जा ना. श्रीकांत, एकदा तुमच्याशी बोलायचंय. प्लीज दार उघडा. दार उघडा. बाबा का चक्रा मारताय? तुम्ही चक्रा मारल्यावर ताई लवकर येईल तुम्हाला असं वाटतं का? बंड्या, मला शिकवायची गरज नाही. त्यापेक्षा एकदा फोन करून बघ तिला. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. नाही लागत आहे. काय बोलायचं या मुलीला कळत नाही मला. स्वतः फोन करायचा नाही, स्वतःचा फोन बंद ठेवायचा. घरी आपली कोणीतरी वाट पाहत असेल, आपली काळजी करत असेल, आपल्याला फोन करत असेल, कशाचा म्हणून विचार नाही. बाबा आपण माधवीला फोन करायचा का? मूर्खासारखं विचारतोस काय? फोन लाव ना तिला. हॅलो. हॅलो माधवी, अगं मी साळगावकर काका बोलतोय. हा बोला काका. अगं काय अजून या पोरीचा पत्ता नाही. मला काही कळत नाहीये ग. काका हो, मी म्हटलं ना ती तिकडेच गेलीये घरी आणि ती पोहोचली तेव्हा तिचा फोन आला होता मला. हा आता मीही ट्राय करते फोन पण बंद येतो. अगं पण कळायला नको का तिला की रात्री तरी घरी परत यावं? पण त्या लोकांनी तिला तिकडेच ठेवून घेतलं असेल तर? नाही म्हणजे अहो काका, त्यांचे गैरसमज दूर झाले असतील आणि त्यांनी तिकडे अंशूला ठेवून घेतलं असेल. असेल, तसंही असेल म्हणा. पण तरीही काका आता तुम्ही काही काळजी करू नका. अहो ती तिच्याच घरी आहे. हा आणि आता अंजूचा काही कॉन्टॅक्ट होईपर्यंत आपण हाच विचार करायचा की अंजूचं सगळं चांगलं होणार आहे. हो. जय बाबा गुरुदेव. निकल जा. छोड़ दे मेरे बेटे को. जय बाबा गुरुदेव.
कौन आहेस तू? बोल। आखिरी बार मैं पूछ रहा हूं, कौन है तू? पद्मजा। नहीं, इतनी आसानी से नहीं जाएगा। त्या पद्मजाचं नाव सांगून ती आपल्याला फसवते। ही पूजा पूर्ण झाली नाही, ती मध्येच आली आणि तिने ही पूजा बिघडवली आहे। तिला तर आता मी बघतेच, असं काही करते ना या घराची पायरी सुद्धा चढणार नाही ती। पद्मजा बनून तुमच्या मुलाच्या आयुष्यात आली आणि लग्न करायला भाग पाडलं। मग या पूजेचा आता काहीच उपयोग नाही। या पूजेने जी अर्धी शक्ती कमी झालेली आहे। आता आणखी एक पूजा करावी लागेल। मग बघत राहा ते काय हाल करतो ते। मग कधी करायची बाबा पुढची पूजा? वेळ बघून सांगतो। फिलहाल इसे ले जाओ आणि सांगितल्याप्रमाणे दक्षिणेकडे तोंड करून झोपवा। बस। जय बाबा गुरुदेव। ओम क्लीम ओम ह्रीं क्लीं फट स्वाहा। श्रीकांत, मी इकडे। श्रीकांत, भानावर या, एकदा माझ्याकडे बघा तरी। काय होतंय तुम्हाला? मला खरंच माहिती नव्हतं तुम्ही आजारी आहात। मी घरी फोनही केला होता, पण आईंनी बोलून नाही दिलं तुमच्याशी। श्रीकांत, श्रीकांत, सगळं माझ्यामुळे झालं। मीच कारणीभूत आहे या सगळ्याला। सॉरी श्रीकांत, मी इकडे। श्रीकांत, भानावर या, एकदा माझ्याकडे बघा तरी। मी आहे ना। तुम्ही बघितलंय पद्मजाला?
पद्मजा, तुमची पद्मजा. पद्मजा तू नाही आलीस तर माहित नाही माझं काय होईल. हे बघ, जर तू नाही आलीस ना तर मी गजरा नाही आणणार. हो तुम्ही बघा, मी खरंच नाही आणणार गजरा. हो करेक्ट, नाही आणणार. मी तुम्हाला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. आता काही झालं तरी चालेल, मला काही करावं लागलं तरी चालेल, पण आता मी तुम्हाला यातनं बाहेर काढणार. करेक्ट, नाही आणणार. ठीक. दादू झोपलाय का ग अजून? काल काय पूजा केली बाबांनी. आता बघ, दादू जागा झाला ना परत पूर्वीसारखा वागायला लागेल. काल अंजलीने घरात शिरण्याचा प्रयत्न केला, पूजा उधळून लावायची असणार तिला, पण मी शिरू देते तिला घरात. आई पण ती आली होती तर मग गेली कुठे? आता बाबांच्या शक्तीपुढे काही चालणार नाही म्हटल्यावर कशाला थांबते ती, गेली विचारे. काहीही करू आई, पण मी तिला आता दादूच्या समोर यायलाच देणार नाही. बघ तू. बाई ग, आता माझी मुलगीच माझ्या सोबत आहे म्हटल्यावर मी कशाला काळजी करू. जा, आवलं नेऊन दे. मला आतमध्ये येऊ द्या, नाहीतर मी पोलिसात तक्रार करेन. आऊ, काल रात्री बाबांनी दादूसाठी पूजा केली, तू आली नाहीस बघायला. यायला हवं होतंस तू. आयुष्यभर त्या परमेश्वराची पूजा केली, मग असं अचानक कोणाच्या तरी मागे धावणं मला नसतं जमलं, म्हणून म्हटलं पण त्याच्या नादी न लागणं बरं. आऊ, म्हणजे तुझा विश्वास नाहीये त्या बाबांवर? जाऊ दे, मी तुला समजावू शकणार नाही. हे सगळं ना त्या अंजलीमुळे झालंय. तिच्याचमुळे आज दादूवर आणि आपल्यावर ही वेळ आली. हो ना. अगं, या सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत. श्रीच्या बाबतीत असं काहीतरी घडणाऱ्याची चाहूल लागली होती ना, तेव्हा मला धक्काच बसला होता. आऊ, फक्त एकदा दादूची पत्रिका बघ आणि सांग ना की ती अंजली त्याच्या आयुष्यातनं कधी जाणार. हे बघ, एकमेकांपासून दूर राहून ते सुखी होणार आहे ते स्पष्ट दिसते. मग पत्रिका कशाला पाहिजे? आई, जे काही झालं त्यात सगळी चूक माझी आहे, मान्य करते मी. मला माफ करा. आता तरी मला घरात येऊ द्या. कशी मुलगी आहेस ग? इतक्यांदा हाकलून लावलं तरी परत परत येतेस. लाज नाही वाटत तुला? त्यांना गरज आहे हो माझी. अजिबात नाही. तुझ्या कुठल्याही शब्दांना मी भुलणार नाही. आई, हवं तर मी या घरात नोकर बनून नाही, पण मला त्यांना भेटू द्या. त्यांना मीच बरं करू शकते, प्लीज. का?
तुझी आई तर त्या दिवशी मोठी नाकानं कांदे सोलत गेली होती का? पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही वगैरे वगैरे. आणि तुझा तो भाऊ तोंडावर पाणी फेकून मारणारा, त्याला बरं चालेल ग हे सगळं? आई मी तुम्हाला हेच सांगते, आपण जे काही झालं ते सोडून देऊया. सोडून देऊ? वा ग वा. अगं तू आणि तुझ्या आईने म्हणून करणी केली म्हणून माझ्या पोराची अशी अवस्था झाली आहे. आणि सोडून देऊ मी? तुझी तर सावली सुद्धा पडू देणार नाही माझ्या मुलावर, कळलं?